गोविंद दादा भोईराज काल आम्हाला दिसले नाही. मागच्या वर्षी जे स्पर्धा पाहिली ना, सर्व खेळाडूंना ज्या खऱ्या अर्थाने प्रशंसर गरज होती चहा, आणि गोविंद भोईर यांनी चाय उपलब्ध करून दिला होता मागच्या वर्षी. बघा फक्त या मॅच साठी कोमल यष्टीरक्षक असतील, लक्षात घ्या. पुढच्या मॅच पासून तसं नसेल. नक्कीच काही वेळातच गोविंददादा भोईर एक लेजंड क्रिकेटर त्यांचे आगमन होणार आहे. त्यांचे आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून दोन्ही संघांना बेस्ट ऑफ लक. 25 मिनिटात एक इनिंग तुम्हाला कंप्लीट करायचे. मनोज पाटील गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होत आहेत. पंकज भोईर यांचा इशारा आलाय मॅच ऑन. पहिला चेंडू ऑप्शनच्या बाहेर जाणारा, वाईटच्या स्वरूपात एक धाव मिळते. तुमच्याकडे किती खेळाडू कमी असले मात्र आयोजक फक्त 2च खेळाडू देऊ शकतात. हा 40+ संघटनेचा नियम आहे, लक्षात घ्या. तुमच्याकडे 5 असेल तरी आयोजक 2च देतील. हा एक चांगला नियम आहे प्रसाद सर, कारण की नाहीतर काही संघ 5 खेळाडूंमध्ये सुद्धा प्रवेश फी भरू शकतात आणि 6 फिल्डर फिल्डिंगला घेऊ शकतात. त्यामुळे 40+ संघटनेचा नियम आपण पाहिला तर श्यामदादा सुद्धा येतात बघा इन ऍक्शन मध्ये. धावसंख्या आपण पाहिली तर 2 धावा धापलक होती. प्रथम बॅटिंग करत असताना नारिवली 40+ संघ. राजू काटे नो सेकंड टेनिस बॉल क्रिकेटमध्ये सर्वात जास्त अर्धशतक, 3 अर्धशतक त्याच्या बॅटमधून आम्ही पाहिलेत. आणि मॅच विनिंग बॅटिंग राजू काटे नेहमीच की नारिवली 40+ संघासाठी. आता मात्र बघायचं रबर बॉल फॉर्मॅट आहे. रबर बॉल फॉर्मॅटची पहिली स्पर्धा खेळत आहेत. काटे संघ दुसरी स्पर्धा खेळतोय. मैत्री चषक स्पर्धा सुद्धा खेळले. आणि इथे फलंदाज बाद आहे मनोहर. बघा मनोहर स्वतः सांगतायत. बरेचसे असे खेळाडू आपण पाहिलेत. खूपच रोमांचकारी कसा सामना. एक चेंडू आणि लक्ष्मण येत आहेत. लक्ष्मण गोरपेकर येत आहेत. मनोज पाटीलला यश मिळाले. चांगली गोलंदाजी केली होती मैत्री चषक मध्ये सुद्धा. महेश पाटील यांनी जी स्पर्धा आयोजित केली होती खिडकालीचे. इथे मात्र ऑन द टोस खेळत आहे. सुरेख फटका आहे. चेंडू बराच वेळ हवेत आहे. चांगलं क्षेत्ररक्षण बघा श्यामदादा आहे तिथे आणि चांगली फिल्डिंग करते. 2 धावा इथे मिळाल्या. 2 धावेने खातो करतोय. जेव्हा जेव्हा मैत्री चषक स्पर्धा होते परमपूज्य स्वामी डिकेदास महाराज क्रीडांगण डायगरच्या मैदानामध्ये महेश पाटील जे खिडकालीचे एक चांगले क्रिकेटर आहेत आणि नेहमी ते त्यांचा प्रयत्न असतो की 40+च्या 8 संघांना प्राधान्य द्यायचं आणि ते याही वर्षी तुम्हाला पाहायला मिळालं. नवापाडा संघ काल रनरअप संघ ठरला त्या स्पर्धेत. ऑन साईडला खेळायचं होतं. पंचांचा वाईटचा इशारा येतो. लेगस्टम्पच्या थोडासा बाहेर होता. हातावरती नियंत्रण नाहीये गोलंदाज मनोज पाटीलच्या. अवंताच्या स्वरूपात एक धाव मिळते. धावसंख्या 5, 1 गडी बाद. चेसिंग कंपल्सरी आहे. तर विकेट टॉसला इतकं महत्व नाही, मात्र टॉसला भरपूर महत्व असतं. इथे मात्र सुरेख फटका तुम्हाला पाहायला मिळतोय. चेंडू 1 बाउन्स सीमा पार जाईल. 4 धावांसाठी आजच्या दिवसातील हा पहिला चौकार येतोय. फिल्डरने जाऊ नका. आजच्या दिवसातील पहिला चौकार तुम्हाला पाहायला मिळतोय. मनोज राईट मोर द विकेट. मात्र चेंडू टॅप केलाय आणि हे फटके आपल्या अंडरआर्म क्रिकेटमध्ये भरपूर वेळा पाहायला मिळतात. एक सिंगल इथे मिळाले. धावसंख्या द्वितीय अंकामध्ये 10. प्रसाद परब सर आमच्या सोबत एक प्रतिम समालोचक आणि तेवढेच चांगले स्कोरर. मैत्री चषकमध्ये सुद्धा आम्ही भरपूर स्कोरिंग केली.
महेश पाटील यांची जी स्पर्धा होती आणि त्यावेळी प्रसारांचा उल्लेख सुद्धा केला होता आमचे ज्येष्ठ समालोचक बाळू पाटील यांनी. डान्सिंग धावते विकेट पुढे आले होते, मात्र क्षेत्ररक्षक भरपूर दूरवर आहेत. तोपर्यंत 2 धावा इथे पूर्ण होतील. 2 धावसंख्या पुढे सरकेल. धावपलका धावा लागल्या त्या 12. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. 1 गडी बाद 12 अशी धावसंख्या तुम्हाला पाहायला मिळते. पुढची मॅच जुनी डोंबिवली आणि आडिवली. लक्षात घ्या इनिंग ब्रेकमध्ये टॉस होणं गरजेचं आहे. आडिवली 40+ आणि जुनी डोंबिवली 40+. लवकरात लवकर आपण रिपोर्टिंग करा प्लीज. वेळेच्या बाबतीत थोडं सहकार्य करणं गरजेचं आहे. मग रेग्युलर क्रिकेट असो, 40+ असो, अंडर 21 क्रिकेट असो, कोणतंही फॉर्मॅट असो, खेळाडूंचं आयोजकांना सहकार्य खूप गरजेचं आहे. पहिल्या षटकात 12 आलेत. सुनील येत आहेत दुसरं षटक घेऊन. 2 ते 3 दिवस आपण पाहिलं तर थोडंसं पावसाने सुद्धा विश्रांती घेतली. काल थोडंसं पाऊस आपण पाहिला. काल या स्पर्धेसाठी खास करून आपण पाहिलं तर या स्पर्धेचे सहआयोजक मुरेश्वर भोईर, माजी उपमहापौर कल्याण डोंबिवली महाराज यांना शुभेच्छा देण्यासाठी गणपत शेठ गायकवाड सुद्धा इथे उपस्थित राहिले होते. त्यानंतर माजी राज्यमंत्री रवींद्र चव्हाण साहेब सुद्धा इथे उपस्थित राहिले होते आणि भरपूर संख्येने मान्यवर मित्र वर्ग. 2 धावा इथे मिळाल्यात लक्ष्मणला. धावसंख्या 14. चांगली सुरुवात. कारण सकाळचं सत्र आहे, पहिलीच मॅच आहे. 50+ धावा हे टार्गेट चांगलं असू शकतं रबर बॉल क्रिकेट जरी असेल. आणि मागे आपण जर पाहिलं तर डिक्लेअर झोन आहे. सुनील इथे बॅटची कडा आणि फलंदाज. लक्ष्मणची खेळी समाप्त. धक्का क्रमांक 2. फलंदाज राजू काटे यांचे बंधुराज येत आहेत. संतोष काटे येत आहेत 4थ्या क्रमांकावरती. 2 धक्के लागलेत बघा टीम नारिवली 40+ला. इथे मात्र हलकंसं अपील केलं होतं, मात्र लेगबायच्या स्वरूपात 1 धाव मिळते. नाही, स्ट्राईक संतोष काटेकडेच राहील. स्ट्राईक चेंज नसेल. प्रत्येक नो बॉल हा फ्री हिट असेल लक्षात घ्या. GTCच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली होती. आणि सुनीलला बघा तारेला लागून झेल बाद असेल फलंदाज. राजू काटे ह्याची नोंद घ्या. तारेला लागून झेल पकडला तर फलंदाज बाद असेल. इथे फटका चांगला आहे. स्टँड अँड डिलेव्हर. संतोष काटेच्या बॅटमध्ये येतो हा पहिला षटकार. डीजे धावसंख्या 21. साईडला खेळायचं होतं. 1 धाव डिक्लेअर आहे. पंकज भाऊ लगेच इशारा करतायत. चेंडू डिक्लेअर झोनमध्ये जातोय. धावसंख्या 22. दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू आहे. 5 षटकांची मॅच आहे. पुढची मॅच जुनी डोंबिवली 40+ विरुद्ध आडिवली 40+. दोन्ही टीमने रिपोर्टिंग करायचं लक्षात घ्या. काल देसाई संघाला 3 रनची पॅनल्टी लागली होती. दोन धावा बघा. राजू काटे योग्य कॉल देत आहेत. 2 धावा इथे वेगाने पूर्ण केल्या आहेत. 2 धावसंख्या पुढे सरकते. 24 म्हणजे जी सरासरी पहिल्या षटकात होती 12.00 पहिल्या षटकाच्या समाप्तीत, तीच सरासरी दुसऱ्या षटका अखेर सुद्धा पाहायला मिळते. 12.00 2 षटकात 24. 2 गडी बाद. 3 षटकांचा खेळ अजूनही शिल्लक आहे. आई गावदेवी क्रिकेट संघ पिसिवली 40+ आयोजित माजी उपमहापौर चषक. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे माजी उपमहापौर मुरेश्वर भोईर यांचा काल वाढदिवस आणि त्या वाढदिवसाचं औचित्य साधून ही स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळते. 40+ संघटनेच्या नियमानुसार ही स्पर्धा आहे लक्षात घ्या. त्यामुळे 40+ संघटनेचे जे नियम आहेत तेच तुम्हाला फॉलो करायचे आहेत. फक्त 2 खेळाडू तुम्ही फिल्डिंगसाठी घेऊ शकता. सोमनाथ देतात तिसरं षटक घेऊन. कालच्या दिवसात मैत्री चषकची स्पर्धा आली टायगरच्या मध्ये जबरदस्त गोलंदाजी केली होती सोमनाथने. तो सोमनाथ येतोय.
एका बाजूला आपण पाहतोय विश्वनाथ मस्कर यांचा संघ नारिवली 40+, दुसऱ्या बाजूला 40+ संघटनेचे अध्यक्ष आणि कल्याण तालुका संघटक अर्जुनभाई पाटील, काटाईचे माजी सरपंच सुद्धा राहिलेले आहेत. त्यांचा संघ तुम्हाला पाहायला मिळेल. काही कारणास्तव भाई इथे उपस्थित राहू शकले नाही आहेत. इथे मात्र क्षेत्ररक्षक शिवाजी येत आहेत. तोपर्यंत 2 धावा मिळतील. 2 धावसंख्या पुढे सरकेल. धावफलक का धावा लागल्या त्या 26 आहे. ग्रास थोडंसं जास्त आहे प्रशासर मैदानामध्ये आणि रबर बॉल आहे. पाणी थोडंसं मैदानात आहे, त्यामुळे बऱ्याच वेळा चेंडू सापडत नाही. चला दुसरा चेंडू द्या, हरकत नाहीये. दोन धावा मिळालेत. बघा चेंडू सापडला नाही पंकज तर 2 धावा डिक्लेअर असतील, लक्षात घ्या, कारण बऱ्याच वेळा असं होतं. धावसंख्या 26, 2 गडी बाद. तिसरं षटक मार्गस्थ गोलंदाज सोमनाथ. या अगोदर सुनीलचं षटक तुम्ही पाहिलं, त्या अगोदर मनोज पाटीलने पहिलं षटक टाकलं. इथे मात्र पुढे आले होते डान्सिंग डाऊन द विकेट. क्षेत्ररक्षक सुनील खूप वेगाने आले, एकदा पुरवले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, 2च धावा मिळतील. रबर बॉल आहे. धावसंख्या 28. रबर बॉल आणि टेनिस बॉल कोणताही चेंडू असो, हाताला बऱ्याच वेळा त्याची दुखापत होण्याचे चान्सेस राहतात प्रशासर जेव्हा वेगाने चेंडू येतो. धावसंख्या 28. राजू काटे मैदानाच्या आतमध्ये एक चांगला फलंदाज आहे. शहरी 40+ क्रिकेट सुद्धा तो सातत्याने खेळतो. उलटॉस सुद्धा शिवाजी येत आहेत. चेंडू उचलतील, फेकी करतील. 2 धावा मिळतात. सलग 3 चेंडूवरती 3 दुहेरी धावा आल्यात प्रशासर. 2 षटकात 24 होते. आता धावसंख्या आपण पाहिली तर 30. काल 79 धावा सुद्धा कुठल्या त्या देसाई संघाने, तो संघ या स्पर्धेत न बाहेर गेला सेमीफायनलच्या मॅचमध्ये. मात्र बळीराम पाटीलने सुद्धा प्रेक्षकांची मनं जिंकली. डावखुल्याचा फलंदाज सुनील भोईर पिसिवली 40+ संघाचा इम्प्रेस केला. आणि खऱ्या अर्थाने इम्प्रेस कोणी केलं असेल तर निरंकार. संघ अडचणीत असताना आणि सलग 4थ्या चेंडूवरती 2 धावा इथे मिळाल्यात. धावसंख्या 32. ज्यावेळी कोमल पहिल्या षटकात निलेश मात्रेच्या बाद झाले, असं वाटलं नव्हतं की 75 धावा फिसिवली 40+ संघ बनवेल. मात्र निरंकाने जो स्टार्ट दिला, कोणत्या प्रकारचा दबाव त्याने स्वीकारला नाही. 3ऱ्या क्रमांकावरती आला आणि आपली भूमिका चोख बजावली. 27 धावांची एक मॅरेथॉन इनिंग निरंकार भोईरने साकारली. सलग 3 चेंडूमध्ये 3 षटकार मारण्याचा विक्रम सुद्धा त्याने नोंदवला. सोमनाथ गोलंदाजी मार्कवर, राईट ओव्हर द विकेट. इथे मिस टायमिंग स्ट्रोक आहे. शिवाजी खूप वेगाने आले, सुरेख झेल टिपलाय आणि इथे राजू काटेचा खेळ संपलाय. 3रा धक्का नारिवली 40+ टीमला. सचिन, नवीन फलंदाज सचिन येत आहेत. नारिवली 40+, नारिवली गावामध्ये तुम्ही ऐतिहासिक स्पर्धा पाहत असा. विष्णुदादा मस्कर यांच्या वाढदिवसानिमित्त डे नाईट स्पर्धा तुम्ही पाहिली. उमेशदादांचं भरपूर योगदान असतं त्या स्पर्धेमध्ये. इथे मात्र फक्त दिशा दिली आहे. डिक्लेअर आहे, एक धाव डिक्लेअर आहे. धावसंख्या आपण पाहिली तर 33. 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय. प्रशासक 2 षटकांचा आपण विचार केला तर सरासरी 12.00 होती. 3 षटकांचा खेळ संपला. धावसंख्या 33 आहे, म्हणजे सरासरी एकने कमी झाली. 11.00. सचिन नो स्ट्राईक एंडला. स्ट्राईक एंडला
तर 33 धावा झाले. दुसऱ्या स्पेलमध्ये स्वतः कॅप्टन आलेत सुनील. 3 षटकात 33 झालेत. संजय पाटील यांचा आगमन होतोय. त्यांचे हार्दिक स्वागत. हा चेंडू तुम्ही पाहतायत लॉंग ऑफच्या दिशेने खेळत आहेत. श्याम येत आहेत. चेंडू उचलतील, फेकी करतील. चांगली फेकी. सर बॅकिंगसाठी आहेत. सुरेश सोनवणे तिथे बॅकअपसाठी. धावसंख्या 35. 3 षटका अखेर 33 धावा होत्या आणि पहिल्या चेंडूची 2 धावा आल्यात म्हणजे 35. इथे फटका चांगला आहे आणि धावाही संपूर्ण 6 मिळतील. षटकार. या 41 41. 3 गडी बाद 41. इथे चेंडू पडल्यानंतर थोडासा खाली राहतोय. डॉट शेड्यूलची समाप्ती होते. आतापर्यंत आपण पाहिलं तर 3 चेंडू फेकले सुनीलने. 8 धावा खर्च केलेत. इथे मात्र क्षेत्रक्षे डीप मध्ये आहेत. फेकी चांगली झाली आहे बघा. कदाचित रनआउटची संधी आहे. दोन धावा मला वाटतं पूर्ण झाल्यात कारण पंकज भोईर यांचा इशारा कधी येत नाहीये. त्यामध्ये 2 धावा इथे. रनिंग चांगली आहे संतोष काटेची. चपल खेळाडू आहे. 40+ मध्ये आपण विचार केला तर क्षेत्रक्षणामध्ये सुद्धा ते भरपूर चपल आहेत. 43. तसं सर आपण विचार केला ना चेंडू उशिरा आला. बॅट अगोदर फिरली त्यामुळे डॉट चेंडूची इथे समाप्ती होईल. चौथ्या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक आहे. धावसंख्या 43. संतोष काटे इथे बाद होतील. धाव फक्त सिंगल मेल. 4 षटकांचा खेळ समाप्त होईल. धावसंख्या 44. सोनवणे सर मात्र चांगली फिल्डिंग दाखवत आहेत. कालचाही दिवस आजच्याही दिवसात तुम्ही त्यांना पाहतायत. शरद येत आहेत नवीन फलंदाज. चव्वेचाळीस धावा. माझे उपमहापौर चषक 2022. मात्र या स्पर्धेसाठी आपण पाहिलं ना तर आई गावदेवी क्रिकेट संघ पिसिवली 40+ संपूर्ण टीमची प्रचंड मेहनत आहे. स्पर्धा ठेवणं म्हणजे एका दोघांचं काम नाहीये. सर्व संघांना एकत्र आणणं, त्यानंतर क्रीडांगण, सर्व काही गोष्टी पाहाव्या लागतात. राजेश आलेत शेवटचा झेट घेऊन. लेग बाईस. धावसंख्या 45. राजेश आलेत गोलंदाजी करण्यासाठी शेवटचा षटक घेऊन. एक चांगले फलंदाज सुद्धा आहेत. अकुट टप्प्याचा बॉल होता मात्र चेंडू डिक्लेअर झोन मध्ये जाईल. सिंगल मेल. चेंडू आलाय. चला मॅच सुरू करायची. चला अडिवली 40+ आणि जुनी डोंबिवली 40+ टॉस साठी या लवकर. वारंवार आम्ही सूचना करतोय. 46. 46 धावा झाल्या. शेवटचं षटक मार्गस्थ. सचिन अजूनही मैदानात आहेत. एक षटकार सचिनच्या बॅटमधून आलेला आहे. हा चेंडू मिड विकेटच्या दिशेने खेळतात. गॅप भरपूर मोठी आहे आणि चेंडू जाईल सीमा पार. 4 धावांसाठी. अच्छा पहिल्या 50 धावा पूर्ण होत आहेत नारिवली 40+ टीमच्या. चौकार येतो. सचिन चांगली बॅटिंग करतो. एक षटकार सुद्धा त्या बॅटमधनं आलाय. शेवटचं षटक मार्गस्थ आहे. मोठ्या फटक्यांच्या शोधात आहे. शरद काय करतायत कारण शरद यांनी सराव प्रसाद सर सकाळी भरपूर केला त्याचाच परिणाम आहे. कदाचित स्ट्राईक सुद्धा हवी असेल. चला टॉस साठी या अडिवली 40+ सुनील माने. एकच धाव मिळेल. कोमल यशच्या भूमिकेत फक्त या मॅच साठी लक्षात घ्या.
पुढच्या मॅचपासून तुम्ही कोमलला फिल्डिंगसाठी घेऊ शकता, मात्र तिथे एस्ट्रिक्ट राहू शकत नाही. इथे शरदच्या बॅट बंद, फटका चांगला आहे. चेंडू गोळीच्या वेगाने सीमा पार जाईल, चौकार. शेवटचा चेंडू शिल्लक आहे. ऑप्शनच्या भरपूर बाहेरचा चेंडू होता, त्यामुळे पंचांनी दंडित केलंय, वाईट घोषित केलंय. अवंताच्या स्वरूपात एक धाव मिळते, धावसंख्या 56. एकूण धावा 3 मिळतील. कोमलकडनं इथे चूक झाली आहे. 59 धावा झाल्यात आणि 60चं टार्गेट आहे. कंपल्सरी चेसिंग, त्यामुळे 60 धावा इथे कराव्याच लागणार आहेत. संघ काटे 40+ला. फलंदाज बाद झाले असे 2 धावा वाचले असत्या. पहिले सत्र इथे समाप्त झाले. प्रथम बॅटिंग करत असताना नारिवली 40+ संघ टॉस गमावल्यानंतर 59 कुठले आहेत, 60चं टार्गेट आहे. सचिनने चांगली बॅटिंग केली. प्रसाद, तुमच्या माहितीसाठी मागच्या वर्षी याच स्पर्धा एक दिवसीय स्पर्धा आली होती. फायनलची मॅच जुनी डोंबिवली विरुद्ध देवीचा पाडा फायनलची मॅच झाली होती. जयवंत जोशीने पहिल्या इनिंगमध्ये अर्धशतक ठोकलं होतं. दुसऱ्या इनिंगमध्ये जितू पाटीलने अर्धशतक ठोकलं. शेवटच्या चेंडूवरती 5 धावा होत्या आणि जितूने षटकार मारला होता. म्हणजे जबरदस्त फायनल झाली होती. 75 धावा या मैदानात चेस झाल्या होत्या. बघा इथे काटाईला फक्त 60 चेस करायचे आहेत. नितीन जोशी या व्यासपीठावरती आपलं हार्दिक स्वागत. जुनी डोंबिवलीचे काही क्षणात आपण टॉसकडे सुद्धा वळणार आहोत. चला सुनील भाने, आपण आला असेल या टॉससाठी. सुनील भाने, आपण रिपोर्टिंग करा टॉससाठी. राजेश स्ट्राईक एंडला येत आहेत.
काटे 40+ संघाकडनं सलामी जोडी. अजून एक बॅट्समन पुढे. कोळेगावचे शाखा प्रमुख रणजित संते यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. तर या नितीन जोशी या टॉससाठी. प्रसाद सर, तुमच्या माहितीसाठी आता जर डायग्रे ते मैत्री चषक स्पर्धा आली आणि त्या 40+ ची स्पर्धा होती आणि पहिल्यांदाच 40+ मध्ये हेल्मेटचा वापर केला सुनील भाने यांनी. हा एक नवीन विक्रम आहे. रणजित सध्या या आपल्या शुभाचे टॉस करायचे. कोळेगावचे शाखा प्रमुख आहेत. रणजित संत यांच्या शुभाचे टॉस केला जाईल. आमचे कॅमेरामॅन सुद्धा सज्ज आहेत. 60 धावा चेस करायचे आहेत. राजेशच्या बॅट मध्ये पहिल्या चेंडूवरती तर फटका चांगला आहे. धावा 6 मिळतील. पहिल्या चेंडूवरती षटकार. राजू काटेचं स्वागत षटकाराने. राजू काटे ऑन द टोस घेत आहेत. फटका चांगला आहे. लक्ष्मण खूप वेगाने आलेत आणि पंचांचा इशारा येतो पंकज भोरे यांचा. चौकार. जबरदस्त बॅटिंग करत असताना राजधानी करायचे आणि इथे कमबॅक केलंय बघा राजू काटेने. उत्तर लगेचच दिलंय. फलंदाज क्लीन बोल्ड. राजेशची खेळी समाप्त. नवीन फलंदाज मनोज पाटील येत आहेत. नक्कीच आज मात्र कोमल यांनी शूजचा वापर केला नाहीये. ज्यावेळी तुमच्या पायात चप्पल किंवा सँडल असते त्यावेळी इतकं सोपं नाहीये धावणं, कारण चिखल सुद्धा मैदानामध्ये. धावसंख्या 12. एक गडी बाद. राजू काटे गोलंदाजी मार्कवर 60 धावांचं टार्गेट आहे काटे संघासमोर. आणि इथे सोमनाथने थोडीशी घाई दाखवली. एकच धाव मिळेल. फलंदाज बाद. रनआउटच्या स्वरूपात. तेरा धावा धापलकोती लागलेत. राजू काटे कमबॅक करतात. पहिले 2 चेंडूमध्ये 10 केल्या होत्या. चांगली फिल्डिंग बघा. नारिवली संघ फिल्डिंग चांगली करतोय. संतोष काटे मी मगाशीच उल्लेख केला, एक चपल खेळाडू आहेत, चतुर खेळाडू आहेत. एक सिंगल मिळाले. पहिल्या षटकाचा खेळ एकंदरीत समाप्त. धावसंख्या 14. नारिवली संघ ज्यावेळी प्रशासर बॅटिंग करत होता त्यांच्या धावा 12 होत्या. प्रत्युत्तर देताना काटेने 14 बनवल्यात, म्हणजे 2 धावेने पुढेत. राजू काठेच्या षटकात जर 14 आल्यात तर इथून 60 धावा चेसेबल होऊ शकतात, कारण की त्यांचा तो मुख्य गोलंदाज आहे. मात्र मनोहर सारखा गोलंदाज सुद्धा या संघामध्ये. मनोहर भोईर सुद्धा चांगली गोलंदाजी करतात. शरद आहेत. संतोष काटे चांगली गोलंदाजी करतात. पहिल्या
षटकात आपण पाहिलं तर 14 धावा आलेले आहेत. 60चं टार्गेट आहे. 46 अजूनही करायचे आहेत. 24 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. रबर बॉल क्रिकेट आहे त्यामुळे अशक्य असं काही नाही आहे. रबर बॉल जर तुमच्या व्यवस्थित बॅटच्या संपर्कात आला तर नक्कीच षटकार तुम्हाला पाहायला मिळतो. गोलंदाज मनोहर, इथे डिक्लेअर झोनमध्ये चेंडू होतोय. एक धाव मिळते ती शिवाजीला. धावसंख्या 15. पुढच्या मॅचमध्ये आडिवली 40+ आणि त्यांना फाईट करेल तो जुनी डोंबिवली 40+. मागच्या वर्षीचा या स्पर्धेतील रनर अप जुनी डोंबिवली संघ आहे. खूप चांगला खेळ केला होता. एक धाव डिक्लेअर आहे. धावसंख्या 16. 60चं टार्गेट आहे. मनोहर, मी मगाशीच उल्लेख केला, मनोहर भोईर सुद्धा एक चांगला गोलंदाज या संघामध्ये. नेटमध्ये सातत्याने ते सराव सुद्धा करत असतात. हा चेंडू मिडविकेटच्या दिशेने खेळत आहे. क्षेत्रक्षेत्र डीप मध्ये. चांगली फिल्डिंग बघा. फिल्डिंग चांगली आहे नारिवली 40+ संघाकडे. मग टेनिस बॉल असो, रबर बॉल असो, सततने चांगली फिल्डिंगचा स्टँडर्ड ते जपत असतात. एकने धावसंख्या पुढे सरकते. धावपलका धाव लागल्या त्या 17. नक्कीच दोन्ही संघांमध्ये आपल्या खेळाडू कमी पाहायला मिळत आहेत. इथे मात्र डॉट चेंडूची समाप्ती होते. चांगली गोलंदाजी करतात. अचूक टप्प्यावरती गोलंदाजी करतात. ज्यावेळी राजू काटेच्या पहिल्या 2 चेंडूवरती 10 आल्या होत्या, असं वाटलं होतं त्या षटकात 15-20 धावांपर्यंत मजल मारेल काटे संघ. मात्र राजू काटेने कमबॅक केला आणि ते नेहमीच त्याने सिद्ध केलेले आहे. 2 धावा डिक्लेअर आहेत. दोन्ही धावसंख्या पुढे सरकेल. धावपलका धाव लागल्या तर 19. चेंडू द्यायचे. 19 धावा. दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू आहे. लक्ष्मण चेंडू फेकतील तोपर्यंत 2 धावा मिळाल्या. 2 षटकाचा खेळ समाप्त. धावसंख्या 21. चेंडू शिल्लक आहेत 18. धावा करायचे 39. तर जुनी डोंबिवली संघ आपण थोडंसं साईड लावायचे की तिथून चौकारही जाऊ शकतो. महेश पाटील या व्यासपीठावरती आपलं हार्दिक स्वागत. जुनी डोंबिवलीचे जयेश जोशी असतील. जबरदस्त बॅटिंग केली होती जयेश जोशीने मागच्या वर्षी याच मैदानामध्ये. अंतिम फेरीमध्ये प्रवेश केला होता जुनी डोंबिवली 40+ने. त्यांची फाईट मात्र डेव्हीचा पाडा. आणि ते दोन्ही संघ आज एकाच गटामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. तिसरी मॅच स्पर्णिका पाटील 11 संदप विरुद्ध देवीचा पाडा आहे. विश्वात मस्कर थोडीशी चर्चा करतायत. मला वाटतं सचिन येत आहेत गोलंदाजी करण्यासाठी. संघ आपण पाहिलं तर बरोबर 9:30 वाजता इथे उपस्थित राहिला. त्यानंतर त्याने जवळजवळ अर्धा तास प्रशासन सराव केलाय. तर 18 चेंडूमध्ये 39 अजून हव्यात. 21 झालेले आहेत. 60चं टार्गेट आहे. 39 अजूनही हव्यात. तिसरं षटक घेऊन गोलंदाज सचिन येत आहेत. सचिनने बॅटिंग सुद्धा चांगली केली होती. स्ट्राईक एंडला शिवाजी आहेत. इथे मात्र फटका चांगला आहे. मात्र डीप मध्ये लक्ष्मण आहेत. एकच धाव मिळेल. थोडीशी हुलकावणी दिली होती मनोज पाडे यांनी. धावसंख्या 1ने पुढे सरकेल. संदीप बाणे यांचे आगमन होते. इन ॲक्शन मध्ये असतील. पुढच्या मॅच मध्ये टॉस झालेले आहे. बॅटिंग आहे आडिवली 40+ची. धावसंख्या 22. 17 चेंडूमध्ये 38 करायचे अजूनही. फुलटॉस चेंडू होता. दोन धावा इथे मिळतात. धावसंख्या 24. प्रसर बऱ्याच वेळा अशी चर्चा होती फुलटॉस चेंडू
होता, मात्र मोठा फटका नाही. मात्र फुलटा चेंडू जर वेगाने येतो ना फलंदाला भरपूर तो कठीण जातो. इतकं सोपं नाहीये आणि रबर बॉल आहे. एकच धाव मिळते. एकच धाव मिळेल. 1 धावसंख्या पुढे सरकेल. 25-35 अजूनही करायचे त्या मॅच मध्ये. मोठ्या फटक्यांची नितांत गरज आहे काटई फोडी प्लस संघाला. सचिन चांगली गोलंदाजी करतायत. हा चेंडू भरपूर उंच गेलाय. मनोहर खूप वेगाने आले. झेल ड्रॉप झालाय. प्रयत्न चांगले होते. 2 धावसंख्या पुढे सरकेल. 27. इथे मात्र प्रयत्न चांगले होते. दोन धावा मिळाल्यात. धावसंख्या 2 पुढे सरकेल. 29. 60चा टार्गेट आहे. 31 अजूनही बनवायचे आहेत. सातत्याने स्पर्धेची काळजी घेत असताना निरंकार भोईर, नंदू भोईर असतील, कुमाल. हा चेंडू भरपूर उंच गेलाय आणि झेल ड्रॉप. सर रबर बॉल क्रिकेट म्हटल्यानंतर भरपूर आपले चित्र पाहायला मिळतात. झेल ड्रॉप होतात. 2 धावा मिळाल्यात. धावसंख्या 31. 12 चेंडूमध्ये 29 अजूनही बनवायचे आहेत. 3 षटकात 31 झाल्यात. 12 बॉलमध्ये 29 करायचे आहेत. काही क्षणातच तुम्ही पाहू शकाल ज्यांच्या नावाने स्पर्धा आपण पाहतोय, ज्यांचा वाढदिवस होता काल. त्या नक्कीच गोविंद भोईर अर्थात भाई यांच्याकडनं आज तुम्ही पाहू शकाल सर्व खेळाडूंना प्रेक्षकांना चायची व्यवस्था. मागच्याही वर्षी आम्ही चित्र पाहिलं होतं. काही क्षणात गोविंददादा भोईर सुद्धा इथे येणार आहेत. आणि ज्यांचा काल वाढदिवस होता, कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे माजी उपमहापौर मोरेश्वर भोईर यांचंही काही क्षणात इथे आगमन होणार आहे. चला सामना सुरू करायचे. 12-29 हव्यात. मनोहर येतात दुसऱ्या स्पेलमध्ये. 12-29. जीटीसीच्या माध्यमातून स्पर्धा कव्हर केली आहे. कॅमेरामॅन आमचे पाहिले तर पुण्यवर्धन आहेत. त्यांची मला असं वाटतं की चायची व्यवस्था करायला हवी. बारा चेंडू 29. 12 चेंडूमध्ये 29 धावांची गरज आहे. पुढची मॅच आडिवली 40+ विरुद्ध जुनी डोंबिवली 40+. जुनी डोंबिवली 40+ संघ टॉस विन आहे. गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि आडिवली 40+ संघ आपली बॅटिंग असेल त्यामुळे सज्ज राहायचे. आणि प्रसाद आडिवली म्हटल्यानंतर विजय पवार कोण विसरेल. खऱ्या अर्थाने या गावाची ओळख आहे आडिवली गावाची. आणि एकदम शांत स्वभावाचा खेळू. आता कालच आमची भेट सुद्धा झाली विजय पवार सोबत. पहिल्या 2 चेंडूमध्ये प्रसाद 10 धावा आल्या होत्या. त्यानंतर धावा येत नाहीये. चेंडू उंच गेलाय. 2 धावा डिक्लेअर आहेत. 11 चेंडूमध्ये आता 27 करायचे आहेत. ज्यावेळी प्रसाद सर उडुपी प्रीमियर लीग झाली त्या स्पर्धेत विजय पवारची निवड झाली. तिथे जाऊन विजय पवारने खूप चांगला खेळ केला आणि तिथून खऱ्या अर्थाने आडिवली गावाला एक प्रसिद्धी वेगळीच मिळाली. स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषक असेल अनेक स्पर्धा त्याने गाजवल्यात आपल्या करिअरमध्ये. शहरी क्रिकेट तो भरपूर खेळत असतो. YCC या संघामधनं बऱ्याच वेळा जितू निलेश इलेव्हन या संघामध्ये सुद्धा त्याची वर्णी लागते. ते मात्र वेगवान चेंडू होता. मनोहरचं हेच तर वैशिष्ट्य आहे. टेनिस बॉल असो रबर बॉल असो वेग त्याच्याकडे प्रचंड आहे. चेंडू शिल्लक आहे 10 धावा करायचे 27. आणि ज्यावेळी प्रसाद परस्पर सराव करत होते तेव्हा प्रसादांनी सांगितलं की वेग प्रचंड आहे मनोहरकडे. त्यांचे चेंडू त्यांनी फेस केले मात्र वेगालाही उत्तर दिलेलं इथे मनोज पाटीलने. बूम बूम मनोज पाटीलच्या बॅटमध्ये येतो हा षटकार.
विसरेल. इथे थोडेसे बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न होता आणि डॉट चेंडूची समाप्ती होईल. 8 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. एकंदरीत 21 अजूनही करायचे आहेत 8 चेंडूमध्ये. 18 धावांवरती खेळतो वैयक्तिक मनोज पाटील. टेनिस बॉलमध्ये अर्धशतक सुद्धा त्यांच्या नावावरती आहेत. 8 बॉल 21 कंपल्सरी चेसिंग. 26 धावांची भागीदारी आतापर्यंत रचली शिवाजी आणि मनोजने. प्रचंड वेग तुम्हाला पाहायला मिळतोय. जरी एक षटकार आला असेल मी कमबॅक करेल हा आत्मविश्वास मनोहर भोईरकडे. 7 चेंडू 21. जेवढा चांगला फलंदाज मनोज पाटील आहे तेवढा चांगला गोलंदाज त्याच्या समोर आहे मनोहर भोईर. 7 चेंडू 21. 40+ संघटनेचे अध्यक्ष अर्जुनभाई पाटील यांचा संघ मैदानाच्या आतमध्ये तुम्ही पाहतायत धावांचा पाठलाग करत असताना. इथे फटका चांगला प्रशासर मात्र टायमिंग व्यवस्थित झालंय का आणि सुरेख झेल टिपलाय बघा तिथे. सचिन आहे तिथे. पेपर व्हेरीफाय झालेत 40+ संघटनेकडे. तेच खेळाडू खेळू शकतात. पहिल्या मॅच पासून ही सूचना आम्ही कालही दिली होती आजही देतोय. 6 चेंडू 21. संतोष काटे येत आहेत बघा. मी मगाशी उल्लेख केला गोलंदाजी ऑप्शन आहे. विश्वनाथ सुद्धा खूप चांगली गोलंदाजी करतात. ऑप्शन भरपूर आहे. सहा चेंडू 21. 7 चेंडू 21 धावांची गरज आहे. नाही बिपिन मला वाटतं आडिवलीच्या मॅच साठी थांबले होते. आडिवली संघाचे खंदे समर्थक आहेत आणि दुसरे खंदे समर्थक आमचे मित्र पप्पू भानेत. आणि इथे पहिल्या चेंडूवरती फटका तर चांगला आहे मात्र चेंडू सीमा पार जाईल. चौकार. 5 चेंडू 17 धावांची गरज. बघा सर्व खेळाडू प्रेक्षकांसाठी चायची व्यवस्था सुद्धा आहे भाईंकडनं. गोविंद भोईर यांच्याकडनं दरवर्षीप्रमाणे निलेश दादा स्वागत आहे. आपले लेजंड क्रिकेटर शिवाजी जोशी सुद्धा येतात त्यांचे आम्ही मनपूर्वक स्वागत करतोय. मॅच आता ऑन झाली आहे कारण की पहिल्या चेंडूवरती चौकार आलाय. 5 मध्ये 17 करायचे आहेत. अशक्य असं काही नाही आहे क्रिकेटमध्ये आणि ते सिद्धही केलं होतं गोविंद भानेने डायगरच्या मैदानात. 3 षटकार ठोकले होते एका षटकामध्ये. मॅच जिंकून दिली होती आडिवली टीमला. असंच काही कारनामा शिवाजीलाही करावा लागेल आता. गोविंद भाने यांनी केला होता आडिवली 40+ संघाच्या माध्यमातून. 5 चेंडू 17. संतोष काटे गोलंदाजी मार्कवर. इथे फुल टॉस आहे मात्र टायमिंग व्यवस्थित झालंय का. मगाचे ऑल इंडिया स्थिती आहेत काही नाही 2च धावा आहेत. गुड डिसिजन. 4 चेंडू 15. ह्या चेंडू प्रसाद सर कदाचित षटकाराची मोहर लागायला हवी होती आणि फुलटॉस चेंडू होता. 4 चेंडू मध्ये आता 15 करायचे आहेत. 6 मध्ये 21 करायच्या होत्या. पहिल्या चेंडूची चौकार, दुसऱ्या चेंडूची दुहेरी धाव. आता 4 बॉल मध्ये 15 करायचे आहेत. एकच धाव मिळाले. 3 चेंडू मध्ये आता 14 करायचे आहेत. कदाचित मनोज पाटील शेवटपर्यंत थांबले असते या षटकात. कारण एखाद्या गोलंदाज असंही असतो त्याच्या षटकात खराब चेंडू मिळतात प्रसाद. त्यासाठी तुम्हाला वेट करावा लागतो, थांबावं लागतं. मग तर जास्त धावा असल्या कारणाने मोठे फटके मारले आणि झेलही चांगला टिपला मनोज पाटीलचा. सचिनने कामगिरी खूप चांगली केली. इथे फटका चांगला आहे. धावा किती मिळतील. 4 चौकार 2 चेंडू 10 धावांची गरज. जबरदस्त मॅच.
नारिवली 40+. सर्व खेळाडूंना, सर्व टीमच्या खेळाडूंना चायची व्यवस्था केली आहे भाईंनी, गोविंद भोईर यांनी, आणि जेवणाची व्यवस्था सुद्धा आहे आयोजकांच्या वतीने. त्यामुळे सर्व 8 संघांनी याची नोंद घ्या. सर्व खेळाडूंना आज जेवणाची व्यवस्था सुद्धा आहे. मॅन ऑफ द मॅच आपण घोषित करूया. नरेश भोईर यांच्या शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅच देणार आहोत. तर सुनील भाने यायचे आडिवली 40+ चे कॅप्टन, आपला सत्कार होईल. जुनी डोंबिवलीचे कॅप्टन नितीन जोशी या आपलाही सत्कार होईल. मॅच सुरू होण्या अगोदर सन्मान